सबको जय भीम, नमो बुद्धाया। जय भीम, नमो बुद्धाया। आज हम लोग हासन जिला का एक बेलूर तालुक है, उधर एक मदगट्टा एक ग्राम है, उस पे एक छोटा सा पहाड़ है, उसके ऊपर हम लोग बैठा है। इसको एक अच्छा एक जगह है। ये बहुत सारे इसके बारे में हम लोग आपके सामने पेश करने वाले इंफॉर्मेशन। उससे पहले थोड़ा सा बैक जाना चाहता हूँ। जैसे हम लोगों ने कल से शुरुआत हुआ था, ये जो लोग जो बाबा साहब ने 1956 अक्टूबर 14 में ये जो दीक्षा लेने के बाद ये 70 साल से जो क्या क्या हो रहे देश के इस पे, मैं सिर्फ अपना कर्नाटक के बारे में हम लोगों ने चर्चा कर रहा था। जैसे लोग हर साल लाखों लोग नागपुर विज़िट करता है, हिंदू बन के आता है, वापस आते आते बौद्ध बन के आ रहे हैं। और वो बौद्ध बनने के बाद आचरण में है क्या नहीं, एक फैक्ट था। ये फैक्ट को चेक करने के लिए हम लोगों ने कल से ढूंढना शुरू कर दिया था। आज फैक्ट से अभी कन्वर्ट हो गए, ये रियलिटी चेक। जैसे ये लोग प्रैक्टिकली है बुद्धिस्ट है नहीं, ये लोगों ने बाबा साहब का विचार लोगों ने अमल किया कि नहीं, ये जो चीज़ें हैं ना, हम लोग कल से शुरुआत हुआ है, अभी जारी है। अब पिछले हम 2-3 गांव में भी विज़िट किया, वो जो बहुत आचरण कैसे चल रहा है, बाबा साहब का विचार कैसे प्रचार प्रसार कर रहा है, हम वैसे ढूंढते ढूंढते एक ये जगह पे आया। ये मदागट्टा, ये बेलूर तालुक में आता है, हासन जिला में और कर्नाटक स्टेट में। और ये जो गढ़ है ना, ये बहुत कास्टिस्ट गढ़ है। ये जो लोग हैं इधर, जो अपने समाज बहुत बड़ा संख्या में है, लेकिन अपने पास ज़मीन नहीं है, लेकिन उसके पास ज़मीन है। लेकिन अभी बाबा साहब का जो दिया हुआ ये जो संविधान की वजह से कुछ लोग डॉक्टर्स बना, इंजीनियर्स बना। जैसे इधर भाई बैठा है, ये एडवोकेट राजू, वो भी पढ़े लिखे, ये फर्स्ट जनरेशन का लोग है। और धीरे धीरे ये लोग भी बौद्ध धर्म को अपनाया, प्रचार प्रसार कर रहा है। और ये जो जगह है ना, सबसे खूबसूरत जगह है, आप चारों तरफ देख सकते हैं, इतना हरा भरा है। और हर सीज़न में ये हवा बहता रहता है, और सबसे ज़्यादा बारिश भी होता रहता है इधर। ये जगह का ये महत्व क्या है, इसके बारे में हम लोग थोड़ा सा हम लोग रूबरू करेंगे इधर का लोगों के साथ। ये जो भाई लोग बैठा है, ये राजू भाई, एडवोकेट राजू भाई बैठा है, उससे भी बातचीत करेंगे। राजू ब्रदर, ನಿಮಗೆ ಈ ಜಗದ ಬಗ್ಗೆ ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಆಮೇಲೆ ಈ ಜಾಗ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದೆಲ್ಲ ಏನು ಎತ್ತ, ಇದೆಲ್ಲ ಏನೇನೆಲ್ಲ ಹೆಂಗಾಯಿತು ಅಂತ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಬ್ರೀಫ್ ಆಗಿ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತೀರಾ? ಜೈ ಭೀಮ್, ನಮೋ ಬುದ್ಧಾಯ. ಬಂಧುಗಳೇ, ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ಗಾಂಧಾರ ಬುದ್ಧವರ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿ ನಾವೊಂದಷ್ಟು ಈ ಗಾಂಧಾರ ಬುದ್ಧವರ ಬೆಳೆದು ಬಂದ ದಾರಿಯನ್ನು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಡೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಮೊದಲಿಗೆ ನನ್ನ ಪರಿಚಯನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ರಾಜು ಅರೇಹಳ್ಳಿ. ನಾನು ಪ್ರೊಫೆಷನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 22 ವರ್ಷಗಳಿಂದ ವಕೀಲನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಮತ್ತು ಗಾಂಧಾರ ಬುದ್ಧವರದಲ್ಲಿ ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ನಾವು ಈ ಬೆಟ್ಟದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕು ಅಂದರೆ, ಈ ಬೆಟ್ಟ ಬೇಲೂರು ತಾಲೂಕು ಬಿಕ್ಕೋಡು ಹೋಬಳಿ ಮದಗಟ್ಟ ಗ್ರಾಮದ ಸರ್ವೆ ನಂಬರ್ 186ರ 36.5 ಎಕರೆ ಹುಲ್ಬನ್ನಿ ಖರಾಬ್ ಜಾಗ. ಇದು ಸರ್ಕಾರಿ ಜಾಗ ಆಗಿದೆ. ಈ ಸರ್ಕಾರಿ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ಹೀಗೆ ಒಂದು 2018ನೇ ಇಸ್ವಿಲಿ ನಮ್ಮ ಮದಗಟ್ಟ, ಎಡೆಹಳ್ಳಿ, ಪಡವಳಲು ಮತ್ತು ದೊಡ್ಡಹಳ್ಳಿ ಮತ್ತು ಮಲ್ವಸಹಳ್ಳಿ, ಈ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಜನರ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರ ಹಾಗೂ ಮಕ್ಸಾವರ, ಶೆಟ್ಟಿಗೆರೆ, ಬಂಟೇನಹಳ್ಳಿ, ಅರೇಹಳ್ಳಿ, ಬಳತ್ಕಲ್ಲು, ಸೂರಾಪುರ, ಬಮ್ಡಿಹಳ್ಳಿ, ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರು, ಎಲ್ಲ ಊರಿನ ಸ್ನೇಹಿತರು ಸೇರಿ ಸುಮಾರು ಒಂದು 200 ಜನ ಟೀಮು, ನಾವೊಂದಷ್ಟು ಟೀಮ್ ವರ್ಕ್ ಮಾಡಿ ಈ ಬೆಟ್ಟದಲ್ಲಿ ನಾವು ಗಾಂಧಾರ ಬುದ್ಧ ವಿಹಾರವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಒಂದು ನಿಮಿಷ, ये जो भाई साहब बोल रहा है, ये कन्नड़ में बोल रहा है, मैं हिंदी में उसका ट्रांसलेट कर रहा हूँ। ये जो विहार दिख रहा है, ये गांधारा बुद्ध विहार है। ये गांव का नाम है मदगट्टा है, और बेलूर तालुक में आता है। इसका एक थोड़ा सा इतिहास आपके सामने रोशन करना चाहता हूँ।
जैसे मैं पेशे में मैं वकील हूँ, जैसे मेरे जैसी एक इधर जो बैठा है और आजू बाजू का जितना भी एक लगभग एक 15 से 20 गांव है, सभी मिलके हम लोगों ने एक टीम बनाया। देख रहा था आजू जाते जाते हम लोग देख रहा था ये जगह किसका है, ये जगह सरकार का था, इसलिए ये इसको कुछ करना चाहिए, ऐसे हम लोगों ने एक प्लान बनाया। ಹೇಳಿ ನಮಗೆ ಈ ಒಂದು ಪ್ಲಾನಲ್ಲಿ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದ ಪಾತ್ರವನ್ನು ವಹಿಸಿದವರು ಮದ್ಗಟ್ಟ ಗ್ರಾಮದ ಸ್ನೇಹಿತರು ಮತ್ತು ಎಡೆಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮದ ಸ್ನೇಹಿತರು. ये जो प्लान करने में ये दो विलेज इंपॉर्टेंट है, मदगट्टा और एडेहಳ್ಳಿ। एडेहಳ್ಳಿ। ये एडेहಳ್ಳಿ। दो गांव ने मेरे को पूरा ये जो टीम एक प्लान करने के लिए बहुत मदद किया। ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿನ ಏನು ವಯಸ್ಸಾದವರು ಸಹ ಇದರಲ್ಲಿ ಬಹಳ ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರವನ್ನು ವಹಿಸ್ತಾರೆ. जो वो एज्ड ओल्ड है, वो जो वृद्ध है, वो लोग थोड़ा सा इसके ऊपर बहुत इंटरेस्ट ले लिया और हमारे साथ जुड़ गए वो। ನಾವೊಂದಷ್ಟು ಟೀಮು ನಾವೊಂದು ಸುಮಾರು ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಟೀಮ್ ವರ್ಕ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಇದನ್ನು ಭಾಳ ಪ್ರೀ ಪ್ಲಾನ್ಡಾಗಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ. ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾವು पूरा हम लोगों ने पूरा प्री प्लान करके ये सब बनाए, ये जो जगह देखने के बाद। ಸೊ ಇದು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮಗೆ ಭಾಳ ಇದಕ್ಕೆ ಭಾಳ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು ಬೋಧಿದತ್ತ ಮಹಾತೇರ ಬಂತೇಜಿ ಅವರು. नमगे ಇದನ್ನೆಲ್ಲ मैं हम लोगों ने ये जो प्लान कर रहा था ना, उसका जो मार्गदर्शक है वो हमारा गुरु है, वो नन्नदर्दन, वो बोधिदत्ता ಬಂತೆ जी है वो। ನಾವು ಈ ಒಂದು ಬೆಟ್ಟದಲ್ಲಿ ಇದು ಸರ್ಕಾರಿ ಭೂಮಿ ಆಗಿದ್ದರಿಂದ ನಾವು ಭಾಳ ಒಂದು ದಿನದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಎರಡನೇ ದಿನ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅವತ್ತೇ ಇನಾಗ್ರೇಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. हम लोगों ने ये अच्छी तरह प्लान किया, हम लोगों ने एक दिन में कंस्ट्रक्ट किया और दूसरे दिन में हम लोगों ने उसको उद्घाटन करवा दिया। ಅದಾದಮೇಲೆ ನಮಗೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಈ ಡಿ ಸಿ ಅವರು ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವ್ರಿಗೆ ಓರಲ್ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿಂದ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸರ್ಕಾರಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇವರು ಅಕ್ರಮವಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರನ್ನ ಖಾಲಿ ಮಾಡಿಸಿ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಆದೇಶ ಪಾಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರು. एक्चुअली ये जो आजू बाजू का जो लोग है सवर्णीय लोगों ने उसको गुस्सा आया, ये लोगों ने जबरदस्ती कब्जा किया है ऐसे बोल के एक कंप्लेंट जो कलेक्टर है, डिप्टी कमिश्नर है जिला का, उसको कंप्लेंट दिया था। वो डीसी ने क्या किया, तहसीलदार को एक ओरल इंस्ट्रक्शन दिया, इसको अतिक्रमण किया है, इसको हटाना चाहिए, ऐसा एक आदेश दे दिया उसको। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ತೋಚಲಿಲ್ಲ, ಆದರೂ ಸಹ ನಾವು ಎದೆಗುಂದಲಿಲ್ಲ. ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ MP ಎಲೆಕ್ಷನ್ ಬರುತ್ತೆ. उस समय पे क्या हो गया, हम लोगों को भी एक क्या करना चाहिए आगे, वो थोड़ा सा दिमाग में कुछ नहीं आया, हम पूरा ब्लाइंड हो गए थे। लेकिन एक हमारी फेवर में एक घटना हो गए उस पे, उस समय पे इमिडिएटली एक MP का मतलब लोकसभा का चुनाव आ गए। वो चुनाव आने के बाद क्या करना चाहिए उसके बारे में एक चर्चा चालू हो गए। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಈಗ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಾಸನ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು JDS ಇಬ್ಬರು ಮೈತ್ರಿಯಾಗಿ ಒಂದು ಅಭ್ಯರ್ಥಿನ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾರೆ JDS ಇಂದ. इधर तो एक कोऑर्डिनेशन हो जाता है और अलायंस हो जाता है, ये लोकसभा कांग्रेस और JDS का एक सिंगल कॉन्सेंस का एक कैंडिडेट का खड़ा करने के लिए एक अलायंस हो जाता है। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರು ಮಾತಾಡಿದ್ವಿ, ನಾವು ಇದನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು, ಏನಾದರೂ ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಒಂದು ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು. हम लोगों ने क्या किया, ये सब बैठ के हम लोगों ने एक मीटिंग किया, उसको कैसे भी इसको हम पकड़ के रहना है, नहीं तो छोड़ने का नहीं है, इसके लिए कुछ हम पॉलिटिकल स्ट्रैटेजी बनाएंगे ऐसे बोल के एक स्ट्रैटेजी बनाया हम लोगों ने। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ HD ದೇವೇಗೌಡರು ಮತ್ತು HD ರೇವಣ್ಣ, उस समय पे ये जो पूर्व प्रधानमंत्री जो HD देवेगौड़ा और उसका बेटा एक्स मिनिस्टर उसके बेटा HD ರೇವಣ್ಣ ಅವ್ರನ್ನ ನಾವು ಭೇಟಿ ಮಾಡಿದ್ವಿ. उसको भी ये लोगों ने मिला। ಆಮೇಲೆ ಮತ್ತೇನು ನಮಗೆ MP ಎಲೆಕ್ಷನ್ಗೆ ಏನು ನಿಂತಿದ್ರು ರೇವಣ್ಣ ಅವರ ಮಗ ಪ್ರಜ್ವಲ್ ರೇವಣ್ಣ, ಅವ್ರನ್ನೂ ಸಹ ನಾವು ಭೇಟಿ ಮಾಡಿದ್ವಿ. जो HD ರೇವಣ್ಣ जो बेटा जो प्रज्वल है वो MP का कैंडिडेट था इधर, उसको भी हम लोगों ने मिला। ನಾವು ಅವ್ರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಸಪೋರ್ಟ್ ಕೇಳಿದ್ರು, ನೀವು ನಮಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. वो जो प्रज्वल रेवण्णा जी है वो हमको पूछा, आप हमको सपोर्ट करो, हम लोग आपको सपोर्ट करते हैं। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ವಿ, ನಾವು ಹಗಲು ರಾತ್ರಿ ನಿಮಗಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ, ಆದರೆ ನಮ್ದೊಂದು ಕಂಡೀಷನ್ ಇದೆ, ನಿಮ್ಮಿಂದ ನಮಗೇನೇ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಿಂಗಲ್ NPನೂ ಸಹ ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ನಾವು ಏನೂ ಇಲ್ಲದಲ್ಲ ವಿತೌಟ್ ಕನ್ಸಿಡ್ರೇಷನ್ ನಾವು ನಿಮಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆದರೆ ಈ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಈ ಬೆಟ್ಟವನ್ನು ಉಳಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಮಂಜೂರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ನೀವು ಮಾಡೋದೇ ಆದರೆ ನಾವು ನಿಮಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಅವರಿಗೆ ಹೇಳಿದ್ವಿ. वो बातचीत चल रहा था वो उसके साथ, तब ये लोगों ने कंडीशन लगाया, कैसे
अगर आप ये हमारी समाज के लिए ये जो पहाड़ है छोटा सा ये है हमारे लिए देता है तो आपके लिए काम करते हैं, नहीं तो हम लोग आपके लिए काम नहीं करेंगे, आपको वोट नहीं डालेंगे। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ನೀವು ನಮಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡೋದೇ ಆದರೆ ಇದರ ಮಂಜೂರಾತಿಯನ್ನು ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು. हाँ एक वो मान गए और वो उन्होंने ये बोला अगर आप हमको सपोर्ट किया ना 100% आप लोगों को ये आप मैं मदद करता हूँ आपको। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಇಡೀ ಸಮುದಾಯ ನಮ್ಮ ಸಮುದಾಯ ಇತ್ತು ಅವರೆಲ್ಲರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ಮೈತ್ರಿ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಮತ್ತು JDS ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಲೀಡ್ರು ಮತ್ತು ಇಡೀ ನಮ್ಮ ಸಮುದಾಯ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಾವು ಇದೇ ಬೆಟ್ಟದ ತಪ್ಪಲಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು 10,000 ಜನ ಸೇರಿಸಿ ಒಂದು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು. हम हमारी जो आजू बाजू का जो गांव है उस पे जो कांग्रेस का जो लोग है और JDS का लोग है हम आपस में बात करके एक नतीजे पे आया, हम मिलके एक कार्यक्रम करेंगे ऐसा बोल के एक सक्सेसफुल कार्यक्रम इधर हम लोगों ने यही जगह पे लगभग एक 10 से उसके ऊपर 10,000 के ऊपर लोगों को इकट्ठा किया और शानदार कार्यक्रम हम लोगों ने बनाया इधर। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು CM ಅವರು ಕನ್ಸರ್ನ್ ರೆವಿನ್ಯೂ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿಗೆ ಮತ್ತು ಕನ್ಸರ್ನ್ ರೆವಿನ್ಯೂ ಸೆಕ್ರೆಟರಿಗೆ ಮತ್ತು DC ಅವರಿಗೆ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ. तभी उस समय पे ये सब होने के बाद ये मीटिंग वगैरह होने के बाद एक डायरेक्ट इंस्ट्रक्शंस देता है रेवेन्यू मिनिस्टर और रेवेन्यू प्रिंसिपल सेक्रेटरी और जो जिला का जो जिला अधिकारी है जो डिप्टी कमिश्नर बोलते हैं इधर उसको एक इंस्ट्रक्शन पास करता है. ಆ ಒಂದು ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಏನು ನಮಗೆ ಒಂದು CM ಮಿನಿಟ್ ಆದಮೇಲೆ ಕನ್ಸರ್ನ್ ರೆವಿನ್ಯೂ ಸೆಕ್ರೆಟರಿಯಿಂದ DC ಅವರಿಗೆ ಮತ್ತು CM ಇಂದ DC ಅವರಿಗೆ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಬಂದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಲೋಕಲ್ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರು ಏನು ನಮಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಎವಿಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿಗಲಿ ನೀವು ಪ್ರೊಸೆಸ್ ಮಾಡಿದರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಎವಿಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಏನು ಆದೇಶ ಮಾಡಿದರು ಆದೇಶನ ವಾಪಸ್ ಪಡೆದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಇಲ್ಲಿ ಖುದ್ದಾಗಿ ಸ್ಪಾಟ್ ಮಾಜರ್ ಮಾಡಿ ಸರ್ವೆ ಮಾಡಿಸಿ ಕನ್ಸರ್ನ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಂದ NOC ಪಡೆದು ಮತ್ತು ಲೋಕಲ್ ವಿಲೇಜರ್ಸಿಂದ ಅವರಿಂದ NOCನ ಪಡೆದು ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಮಂಜೂರಾತಿಗೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಪ್ರಸ್ತಾವನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾರೆ. हाँ, इसके बाद में क्या होता है ये जो कलेक्टर डिप्टी कमिश्नर ने ये तहसीलदार को इंस्ट्रक्शन देता है इसको जो एविक्शन आर्डर है ना उसको हटा दो और वापस उल्टा इसका जो भी है ये ज़मीन को सर्वे करो और जो प्रस्तावन है वो अपील है वापस ये लोगों का सरकार को वापस उसको रिक्वेस्ट भेजने के लिए एक इंस्ट्रक्शन देता है, वैसे वो तहसीलदार भी वो काम करता है. ಆ ಒಂದು CM ಮಿನಿಟ್ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಮತ್ತು ರೆವಿನ್ಯೂ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಅವರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಕನ್ಸರ್ನ್ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರು AC ಅವರು ಮತ್ತು DC ಅವರು ಈ ಒಂದು ಈ ಒಂದು ಜಾಗವನ್ನು ಗಾಂಧಾರ ಬುದ್ಧವರ ಚಾರಿಟಬಲ್ ಟ್ರಸ್ಟಿಗೆ ಮಂಜೂರಾತಿಗೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಸ್ತಾವನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. हाँ, ये जो रेवेन्यू प्रिंसिपल सेक्रेटरी और रेवेन्यू मिनिस्टर का जो इंस्ट्रक्शन के बाद ये जो कलेक्टर और तहसीलदार और जो सब रजिस्टर सॉरी असिस्टेंट कमिश्नर ये लोगों ने एक प्रस्ताव पास करता है और वापस इसको सैंक्शन करने के लिए सरकार को वापस सब कुछ भेजता है और ये जो चैरिटेबल ट्रस्ट है गांधारा बुद्धा विहार ट्रस्ट का इसको सैंक्शन करने के लिए ये पूरा सरकार की तरफ भेज देता है ये प्रस्तावना. ಈ ಒಂದು ಹಂತದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕನ್ಸರ್ನ್ ಲೋಕಲ್ MLA JDS MLA KS ಲಿಂಗೇಶ್ ಅವರು ನಮಗೆ ದೊಡ್ಡ ಸಪೋರ್ಟರ್ ಆಗಿ ಈ ಒಂದು ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಸುಮಾರು 50 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿದ ರಸ್ತೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಸುಮಾರು ಒಂದು 3 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಏನು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಪೋಲ್ಸ್ ಹಾಕಿ ಕರೆಂಟ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ये एक्चुअली इसके बाद अपना जो ये इलाका का जो MLA है आमदार है उन्होंने हमको 50 लाख रुपए का ग्रांट दिया और उसके बाद वाटर कनेक्शन भी दे दिया और बोरवेल भी लगाया और इलेक्ट्रिसिटी का भी ये दिया और 5 लाख रुपए काम करने के लिए भी ग्रांट दिया, डेवलपमेंट वर्क करने के लिए भी ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ करके दिया उसके जो फंड है MLA फंड से. ಎಸ್, ಮತ್ತು ಅದಷ್ಟಲ್ಲ MLA ಅವರು ಅಷ್ಟಲ್ದಲೇ ಅವರು ಅಸೆಂಬ್ಲಿಲಿ ಏನು ಮೀಟಿಂಗ್ ನಡಿಬೇಕಾದ್ರೆ ಅಸೆಂಬ್ಲಿ ಮೀಟಿಂಗಲ್ಲಿ ಅವರು ಈ ಒಂದು ಬೆಟ್ಟದ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾರೆ. ಅದನ್ನು 36 ಎಕರೆನೂ ಆ ಒಂದು ಬುದ್ಧ ವಿಹಾರಕ್ಕೆ ನೀವು ಮಂಜೂರಾತಿ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ 50 ಕೋಟಿನ ಅವರಿಗೆ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅಸೆಂಬ್ಲಿಲಿ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ. हाँ, ये जो MLA है उन्होंने एक अपील देता है सरकार को, जैसे ये जो ज़मीन है 36 एकड़ है उसको सैंक्शन के साथ साथ 50 करोड़ रुपए भी गवर्नमेंट का एक
ये भी फंड भी देना चाहिए, सैंक्शन करना चाहिए। ऐसे एक ऑलरेडी ये डिस्कस भी असेंबली में डिस्कस किया था। ये जो एरिया का एमएलए है वो लिंगेश, उसका नाम लिंगेश सर है। Yes. उन्होंने ये असेंबली में चर्चा भी किया और सरकार को भी एक मनवी पत्र भी दिया उसको। ಈ ಬೆಟ್ಟ ಮಂಜೂರಾತಿ ಆದ್ಮೇಲೆ ನಾವೇನೆಲ್ಲ ಪ್ಲಾನ್ಗಳನ್ನ ಹಾಕೊಂಡಿದೀವಿ ಅನ್ನೋಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಒಂದಷ್ಟು ಮಾಹಿತಿನ ಕೊಡ್ತೀನಿ. मैं आपको कुछ ये चीज़ अभी ये जो हो गए ये सरकार का पार्ट, लेकिन ये आने वाला दिन में ये जो पहाड़ है इसके लिए क्या डेवलप करने वाले हैं आपको 1-2 मिनट में हम लोग आपके सामने एक इन्फॉर्मेशन देना चाहता हूँ। ನೋಡಿ, ಇದು ಈ ಗಾಂಧಾರ ಬುದ್ಧ ವಿಹಾರದ ಇದೊಂದು ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ಇದು. ये गांधार बुद्ध विहार है, ये जो काम होने वाला है ना इसका ब्लूप्रिंट है। ये जो दिख रहा है ना ये फोटो। ಎಸ್, ಸೇಮ್ ನಮ್ಮ ಈ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಏನಿದೆ ಅದಕ್ಕೆ ರಿಲೆವೆಂಟ್ ಆಗಿ ಈ ಒಂದು ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡಿದೀವಿ. ಇದು ಒಂದು ಸಿಕ್ಕಿಂನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬುದ್ಧ ಪಾರ್ಕಿನ ಒಂದು ಮಾಡೆಲ್ ಇದು. ये जो आपने पता है वो सिक्किम में जो बुद्ध पार्क है ना वैसे रिप्लिकेट इधर हम लोग इधर भी बना रहे, क्योंकि ये पहाड़ी इलाका है। Yes. इसलिए वैसे हम लोगों ने स्टेज वाइज में बनाना चाहते हैं इधर। ಸುಮಾರು ನಾವು ಈ ಒಂದು ಬೆಟ್ಟದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 100 ಕೋಟಿ ಅಂದಾಜು ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದಷ್ಟು ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಹಾಕೊಂಡಿದೀವಿ. ये लगभग एक 100 करोड़ रुपए का प्रोजेक्ट है। ऑलरेडी हम लोगों ने ये इसका तैयारी करके रखा है हम लोगों ने। ಸೊ ಇದರಲ್ಲಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ನಾವು ಈ ಒಂದು ಬೆಟ್ಟದ ಒಂದು ತುದಿಲಿ ಏನು ಈ ಒಂದು ಟಾಪ್ ಆಫ್ ದಿ ಹಿಲ್ಲಲ್ಲಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಹಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಸುಮಾರು 108 ಬುದ್ಧರ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂನ ಇಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ये जो दिख रहा है ये बुद्ध विहार है ना, उसके ऊपर हम लोग स्टडी तो बुद्ध 108 108 फीट 108 फीट का बड़ा भगवान बुद्ध का मूर्ति आएगा। उसके नीचे एक प्रेयर हॉल बुद्ध विहार आएगा उधर। उसके नीचे वो बाबा साहब अम्बेडकर स्टैचू भी रहता है. हाँ, उसके जो बाजू में बाबा साहब का स्टैचू भी आएगा उसके साथ में। ಆಮೇಲೆ ನಾವು ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾದಂಥ ಒಂದು ಏನೊಂದು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಮ್ಮು ವಸತಿ ಸಹಿತ ಬೋರ್ಡಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಲಾಡ್ಜಿಂಗ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು CBSE ಶಾಲೆ ಮತ್ತು ಕಾಲೇಜುಗಳನ್ನು ತೆರೀಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. हम लोगों ने एक प्लान किया है। उसके साथ साथ जो जमीन बचा हुआ जमीन है उधर हम लोग एक रेसिडेंशियल CBSE स्कूल चालू करने के लिए ये जो हमारा समाज का जो लोग है बच्चे इधर पढ़ना चाहिए, ऐसा भी एक प्लान करके रखा है हम लोगों ने। ಮತ್ತು ಇಲ್ಲೊಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾದಂಥ ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಒಂದು ಏನು ಭಗವಾನ್ ಬುದ್ಧರ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ನ್ಯಾಚುರಲ್ ಥೆರಪಿ ತರಕ್ಕೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನು ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರಿಗೆ ಕಟ್ಟಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. हम लोग आने वाला दिन में एक भगवान बुद्ध का नेचुरल जो थेरेपी है एक हॉस्पिटल हम लोगों ने खोलने वाला है। हम लोग सभी धर्म लोगों के लिए ಸಭೆ ಧರ್ಮಗಳಿಗೆ ಅವರು ನಾವು ಮತ್ತೆ ಒಂದು ದೊಡ್ಡದಾದಂಥ ಒಂದು ಕಮ್ಯುನಿಟಿ ಹಾಲು, ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ಸೌಲಭ್ಯ ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಮ್ಯುನಿಟಿ ಹಾಲು, ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಬಂದು ಭಗವಾನ್ ಬುದ್ಧರು ಮತ್ತು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರು ನೆಲೆಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅವರು ಸಂತೋಷದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯ ಎಲ್ಲ ವರ್ಗದ ಜನರು ಸಹ ಭಾಳ ಖುಷಿಯಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾದಂಥ ಒಂದು ಆಲ್ ಇಕ್ವಿಪ್ಮೆಂಟ್ಸ್ ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಮ್ಯುನಿಟಿ ಹಾಲ್ನ ತೆರಿಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. हम लोगों ने एक प्लान करके रखा है एक बड़ा कम्युनिटी हॉल खोलने के लिए, ताकि उधर बाबा साहब और भगवान बुद्ध सभी रहेगा उधर, और साथ साथ में सभी जनांग सभी जाति धर्म लोग आके इधर कार्यक्रम करना चाहिए और एक्सचेंज होना चाहिए और उसका जो फ़ायदा उठाना चाहिए अल्टीमेटली। ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಏನು ಸೀನಿಯರ್ ಸಿಟಿಜನ್ಗಳನ್ನೆಲ್ಲ ಒಂದಷ್ಟು ಅವರ ಏನು ಮಕ್ಕಳುಗಳು ಅವ್ರನ್ನ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಭಾಳ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ವೃದ್ಧಾಶ್ರಮವನ್ನು ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರ ವೃದ್ಧಾಶ್ರಮವನ್ನು ಇಲ್ಲಿ ತೆರೆದು ಅವರಿಗೆ ಒಂದು ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. हाँ, और वेरी इंटरेस्टिंग क्या चीज़ है ये हम लोगों ने ये अभी देख रहे हैं ना, हम लोग जो सीनियर सिटीजन्स है माँ बाप को दूसरा जाति में और उसको देखभाल नहीं कर रहा है, उसके लिए बहुत तकलीफ जा रहा है। इसलिए हम लोगों ने सोचा एक ओल्ड एज होम खोलने के लिए भी एक तैयारी हम लोगों ने ये जगह पे प्लान किया है हम लोगों ने। ಮತ್ತು ನಾವು ಒಂದು ಗೋಶಾಲೆ, ಒಂದು ಗೋವುಗಳ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಸಹ ಅದಕ್ಕೂ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆ ಗೋಶಾಲೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಸಹ ಇಲ್ಲಿ ತೆರಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. हाँ, हम लोगों ने एक ये गौ माता के लिए एक उसका रहने के लिए एक सुविधा बनाने के लिए भी सोचा है हम लोग आने वाले दिन में। ಆಮೇಲೆ ಇದು ಸುಮಾರು 36.5 ಎಕರೆ ಇದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು ನಮಗೆ 15ರಿಂದ 16 ಎಕರೆ ನಮಗೆ ಈ ಬೆಟ್ಟದ ಒಂದು ಶೇಪಲ್ಲಿದೆ. ಈ ಬೆಟ್ಟದ ಶೇಪಲ್ಲಿ ಈ ಬೆಟ್ಟದ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ಹಾಗೆ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮೆಡಿಕೇಟೆಡ್ ಪ್ಲಾಂಟ್ಸನ್ನು ಬೆಳೆಯೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಈ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಬಂದವರಿಗೆ ಒಂದಷ್ಟು
ನ್ಯಾಚುರಲಿ ಹೀಲ್ ಅಪ್ ಥೆರಪಿ ಥರ ಒಂದಷ್ಟು ಫೀಲ್ ಆಗಬೇಕು, ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಮೆಡಿಟೇಷನ್ ಸೆಂಟ್ರ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅದರಿಂದ ಎಫೆಕ್ಟ್ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಮೆಡಿಕೇಟೆಡ್ ಪ್ಲಾಂಟ್ಸ್ಗಳನ್ನು ಸಹ ನಾವು ಬೆಳೆಯೋದಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. हम लोगों ने ये जो पहाड़ है ना, ये 15 एकड़ में ये सब एक्टिविटीज़ रहेगा। बाकी जो बचा हुआ जगह पे हम लोगों ने हम सोचा है ये मेडिकल प्लांट्स, ताकि ये एक मरीज लोग आए तो ये मेडिसिन प्लांट्स को यूज़ करना चाहिए और अच्छे हो के घर वापस जाना चाहिए। वैसे हम लोग सोचा है पूरा चारों तरफ हम लोग ये मेडिसिनल प्लांट को पौधा लगाने के लिए सोचा है हम लोगों ने। ಮತ್ತು ನಾವು ಒಂದು ದೊಡ್ಡದಾದ ಒಂದು ಮೆಡಿಟೇಷನ್ ಸೆಂಟರ್ನ ಓಪನ್ ಮಾಡಿ, ಮತ್ತು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಮತ್ತು ಭಗವಾನ್ ಬುದ್ಧರ ಒಂದು ರಿಸರ್ಚ್ ಸೆಂಟ್ರನ್ನು ಸಹ ಓಪನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು आने वाला दिन में हम लोग जो सोचा है एक रिसर्च सेंटर भी खोलने के लिए भगवान बुद्ध और बाबा साहब के ऊपर भी एक रिसर्च ये करना चाहिए। इधर जो आने वाले बच्चे हैं ना, ये नेक्स्ट कमिंग जनरेशन, वो भी सोच के रखा है। ಮತ್ತು ನಾವು ಏನು ಪ್ರಪಂಚದಾದ್ಯಂತ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಬುದ್ಧಿಸ್ಟ್ ರಾಷ್ಟ್ರಗಳಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಬೌದ್ಧ ಬಿಕ್ಕುಗಳಿಗೆ ಉಳಿಯೋದಕ್ಕೆ ಗೆಸ್ಟ್ ಹೌಸ್ ಥರ ಬಿಕ್ಕು ಕುಟೀರಗಳನ್ನು ಸಹ ನಾವು ತೆರಿಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. हाँ, वो जो बाकी बाहर से जो लोग भिक्षु लोग हैं वो आ गए तो इधर रुकने के लिए और कुछ सीखने के लिए और मेडिटेट करने के लिए, ध्यान करने के लिए, इधर रहने के लिए उसका कुटी वगैरह हम लोग बनाने के लिए सोचा है। ಆ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು 30 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿದ ಅಂದಾಜು ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ಬಿಕ್ಕು ಕುಟೀರನೂ ಸಹ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ऑलरेडी हम लोगों ने 30 लाख रुपए का भिक्षु कुटी का काम चालू कर दिया उधर। वो जो दिख रहा है वो काम चालू है ये ऑलरेडी। फर्स्ट पहला भिक्षु कुटी को बना रहे हैं हम लोग, उसके बाद में बाकी सब एक्टिविटीज़ को चालू करने वाले हैं हम लोग। ಇದು ಈ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದೀನಿ. ಈಗ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಆಚರಣೆಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಾವು ಈ ಒಂದು ಇನಾಗ್ರೇಷನ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ನಾವು ಪ್ರತಿ ಹುಣ್ಣಿಮೆ ದಿನ ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಯಿಂದನೂ ಸಹ ಈ ಒಂದು ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾರೆ. ಸುಮಾರು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಸಹ 100, 200, 250, 300 ಹೀಗೆ ಹೆಚ್ಚು ಜನ ಬಂದು ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾರೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗನೂ ಸಹ ನಾವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. हाँ, अभी तक मैंने आप लोगों को ये इधर का ये बता रहा था, ये जो प्रोजेक्ट्स के बारे में। लेकिन अभी जो बता रहा हूँ मैं, ये जो इधर का ये एक्टिविटीज़ क्या क्या हो रहा है। हर पूर्णिमा में हमारा कार्यक्रम चलता है। बहुत सारे आजू बाजू का अपने समाज का लोग आता है और उसके बाद में हम लोग प्रसाद भी दे रहा है और धम्मा देसना भी दे रहा है। सब कुछ इधर लोगों लेके जाके एक पिकनिक स्पॉट जैसे भी हो गए, लोगों को आने जाना, आउटिंग भी हो रहा है। बच्चे इधर आता है, कुछ सीख के जाता है इधर आने के बाद भी। ऐसा कार्यक्रम हम लोग अभी बना रहे हैं। आने वाला दिन में ये भी ज़्यादा अभी फ़िलहाल 300-400 लोग आ रहे हैं। आने वाले दिन में हज़ारों लोग आएगा, बहुत बनेगा। उसके बाद में ये सेंटर को एक अच्छा ये आएगा, नाम आएगा। ये पूरा जो टीम है वो बहुत सारा कोशिश कर रहा है और काम कर रहा है हर गांव में। ये जो आजू बाजू का ये जो बेलूर तालुक है, उधर अपने लोगों का जहाँ जहाँ बस्ती है उधर जाके बात करना, हमारा विचार को और जो आइडियोलॉजी है वो भगवान बुद्ध का और बाबा साहब का विचार, महापुरुषों का जो विचार है, लोगों को हम लोग पहुंचा रहे हैं और करते रहेंगे। और हम लोगों को दूसरा कुछ रास्ता ये नहीं है, रास्ता नहीं है हमको, ये करते रहेंगे। और आने वाला दिन में ये जो फसल आएगा वो आने वाला पीढ़ी उसके लिए वो खाएगा वो। ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ಸು ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಅಥವಾ ಇಬ್ಬರಿಂದ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ. ಇಟ್ಸ್ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಟೀಮಿನ ಕಲೆಕ್ಟಿವ್ ವರ್ಕು, ಎಲ್ಲರ ಪರಿಶ್ರಮದ ಫಲವಾಗಿ ಇವತ್ತು ಗಾಂಧಾರ ಬುದ್ಧಯವರ ಈ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬೆಳೆದು ಬಂದು ನಿಂತಿದೆ. ये मेरा अकेला नहीं है, ये सब पूरा टीम वर्क है। सब लोगों ने मिलके ये सब कुछ किया, इसलिए ये जो दिख रहा है ये गांधारा बुद्ध विहार इतना आगे चला गया है, नहीं तो कुछ नहीं हो सकता था। ये पूरा इट इज ए टीम वर्क। ಇಷ್ಟು ಒಂದಷ್ಟು ಕಿರುಪರಿಚಯವನ್ನು ನಾನು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂಥ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಆಮೇಲೆ ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಏನಾದರೂ ನಮಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ದಾನಿ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಬಿಕ್ಕು ಕುಟೀರವನ್ನು ಕಟ್ಟಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಒಬ್ಬರು ಗ್ರಾನೆಟ್ ರಾಜಶೇಖರ್ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ನಾವು ಕೇಳಿದಾಗ, ಇಲ್ಲ ನಾನು ಬಿಕ್ಕು ಕುಟೀರಕ್ಕೆ ನಾನು 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರು 5 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟಿದ್ರಲ್ಲಿ ಒಂದಷ್ಟು ನಾವು ಈ ಬಿಕ್ಕು ಕುಟೀರದ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. हाँ, ये महादानी है, महा उपासक है, ग्रानेट राजशेखर है। उन्होंने ग्रेनेड बिजनेस करता है, वो उसको कमिट किया था मैं 5 लाख रुपए देता बोल के। बिलोंग्स टू लिंगायत कम्युनिटी, लेकिन वो दूसरा कम्युनिटी है, लेकिन वो 5 लाख रुपए दिया ऑलरेडी। वो काम चालू है। वो जो दान दिया था उसका पैसा का हम लोगों ने खर्चा कर रहा है और यूज़ कर रहा है। ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಬೆಟ್ಟದ ಒಂದು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ
ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದವರು ಅಲ್ಲದಲೇ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರು ಸಹ ಅವ್ರ ಕೈಲಾದಷ್ಟು ಸಹಕಾರವನ್ನು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಮತ್ತು ನಮಗೆ ನೈತಿಕ ಬಲವನ್ನು ತುಂಬತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಈ ಗಾಂಧಾರ ಬುದ್ಧವಾರದ ಇಷ್ಟೊಂದು ಮಟ್ಟದ ಬೆಳವಣಿಗೆಗೆ ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಜೊತೆಗೆ ಈ ಸಮಾಜನೂ ಸಹ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರು ಸಹ ಸಮಾಜನೂ ಸಹ ನಮಗೆ ಭಾಳ ಪಾಸಿಟಿವ್ ಆಗಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ನಿಂತಿದೆ. ये एक समाज का काम नहीं है, ये इसके साथ साथ दूसरा कम्युनिटी भी हमारे से जुड़ा हुआ है आजकल, और साथ साथ में आर्थिक रूप से फाइनेंशियली हो और मानसिक रूप तरफ से ये हम लोगों को मदद कर रहा है. ये सब कुछ लेके हम लोग जा रहे हैं. ನಮಗೆ ಈ ಗಾಂಧಾರ ಬುದ್ಧವಾರದ ಇನ್ನೊಂದು ಮಹದಾಸೆ ಏನಿದೆ ಅಂದರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಇಡೀ ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯವನ್ನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಹಬ್ಬದ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಹೆಸರಲ್ಲಿ ಏಪ್ರಿಲ್ ತಿಂಗಳ ಕೊನೆಯ ವಾರದಲ್ಲಿ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದ ಇಡೀ ನಮ್ಮ ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯವನ್ನು ಈ ಬೆಟ್ಟದಲ್ಲಿ ಸೇರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. हम एक अधूरा एक प्लान रखा है हम लोग. एक हर साल बाबा साहब का जो जयंती है हम लोग अप्रैल महीने में लास्ट जो वीक है उस पे सभी लोगों को बुला के एक त्योहार जैसे मनाना चाहते हैं. ये जगह पे ये गांधार बुद्ध विहार में सभी प्रकार का जो जाति इरेस्पेक्टिव ऑफ रिलीजन कास्ट सब कुछ ऐसे हम लोग सोचा है. ಮತ್ತು ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಅಂತ ಮಾಡಿ ಸಂಜೆಯಿಂದ ಬೆಳಗ್ಗೆವರೆಗೂ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ವಿಚಾರ ಸಂಕಿರಣ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮತ್ತು ಭಗವಾನ್ ಬುದ್ಧರ ವಿಚಾರ ಸಂಕಿರಣ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ನಾಟಕಗಳು ಮತ್ತು ಏನು ಒಂದಷ್ಟು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮತ್ತು ಆರ್ಟ್ ಗ್ಯಾಲರೀಸು ಮತ್ತು ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ಸು ಮತ್ತು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಡ್ರಾಮಾಗಳನ್ನು ಸಂಜೆಯಿಂದ ಬೆಳಗ್ಗೆವರೆಗೂ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಇದೊಂದು ದೊಡ್ಡ ಹಬ್ಬದ ವಾತಾವರಣನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕು. ಈ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಸಮುದಾಯ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬೆಟ್ಟ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ನಾನು ಮರ್ತಿದ್ದೆ ನಾನು, ಈ ಒಂದು ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಈಗ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬೆಟ್ಟ ಅಂತೇಳಿ ನಾವು ನಾಮಕರಣ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಾದ್ಯಂತ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬೆಟ್ಟ ಅಂತೇಳಿ ಇದು ಪ್ರಚಲಿತ ಆಗಿದೆ ಮತ್ತು ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಯೂಟ್ಯೂಬು ಮತ್ತು ಫೇಸ್ಬುಕ್ಕು ಮತ್ತು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾಗಳೆಲ್ಲದನ್ನೂ ಸಹ ಫಾಲೋ ಅಪ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಪ್ರತಿ ವೀಕೆಂಡ್ಸಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದನೂ ಸಹ ಇಲ್ಲಿಗೆ ಪ್ರವಾಸಿಗರಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಹಬ್ಬ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು, ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಇಡೀ ಕಮ್ಯುನಿಟಿನ ಒಟ್ಟು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ये जो ओवरऑल समअप कर रहा हूँ, ये जो फेस्टिवल जो मनाना चाहता है ये सुबह से शाम तक रहेगा. वो कॉन्फ्रेंस रहेगा, ड्रामा रहेगा, गाना रहेगा, सब कुछ रहेगा. और दूसरा चीज़ क्या है, ये जो पहाड़ है ये पहाड़ का नाम ऑलरेडी फेमस हो गए, इसका ऑलरेडी रजिस्टर्ड हो गए. इसका दूसरा कुछ पहाड़ का नाम नहीं, अंबेडकर पहाड़ है ये. कन्नड़ में इसको अंबेडकर बेट्टा बोलता है इसको. ये अंबेडकर बाबा साहब का नाम पे ये पहाड़ है. आप फेसबुक में हो, यूट्यूब में हो, सभी लोग ऐसे फॉलोअप करके और डेली बहुत लोग इधर विजिट करने भी आता है. आने वाले दिन में और बढ़ेगा, कुछ इधर एक्टिविटीज़ वगैरह चालू किए तो. सो ऐसे हम लोग को एक अच्छा मौका मिला. ये भाई साहब ने इतना सारा हमारे लिए बताया और ये बहुत कुछ काम चालू है. ये पिछले 2018 से ये सब कुछ चालू था और ये शुरुआत हो गई. ये जो बाबा साहब का जो आंदोलन है, ये भगवान बुद्ध का जो धम्म है, ये ऐसा वैसा नहीं था. अभी ये पूरा तोड़ के, भले थोड़ा सा लेट हुआ है कर्नाटक में, लेकिन ये ऐसा अच्छे फ्लरिश हो रहा है. ये सब कुछ, ये जो जगह है, ये लोग हैं, इसको धन्यवाद देता हूँ. बाबा साहब का फेस्टिवल जो होता है हर महीने, हर साल, जो अप्रैल महीने का लास्ट हफ्ते में जो होने वाला है ये कार्यक्रम है. ये कॉन्फ्रेंस रहेगा और गाना का कार्यक्रम रहेगा, ना ड्रामा रहेगा, सब कुछ रहेगा. लेकिन पार्टिसिपेंट्स सभी जातियों को, लोगों को इधर बुला के लोगों को पता चलना चाहिए आखिर ये बाबा साहब अंबेडकर आइडियोलॉजी क्या है, बौद्ध धर्म क्या होता है. सो ये जो ये सिलसिला है ना, ये पूरा जारी रहता है. ये जो काम करने इतना आसान नहीं है. ये मिशनरी बोलता है, लेकिन जो अंदर से काम करने का काम है ना, अलग ही होता है. ये अनटचेबल ब्रदर्स ऐसे बोलते हैं, त्याग करना बहुत ज़रूरी है. त्याग नहीं किया तो ये सब कुछ नहीं कर सकता है, हासिल नहीं कर सकता है. ऐसे बोलते बोलते ये जो फैक्ट चेक से हम लोग रियलिटी चेक में आ गए. ये बौद्ध धर्म अपनाए कि नहीं, ये कर्नाटक में ये बौद्ध धर्म प्रचार प्रसार हो रहा है कि नहीं, बाबा साहब अंबेडकर का और महापुरुषों का विचार जा रहे हैं कि नहीं जा रहे, लोगों तक पहुंच रहे नहीं पहुंच रहे. ये फैक्ट चेक करने के लिए आया, वो रियलिटी में आ गए हम लोग. ये जो खूबसूरत जगह है हम लोग बैठा है, ये जो मौका है ना, ये पूरा आवाज़ इंडिया टीम का देता हूँ. ये जो धन्यवाद देना चाहता हूँ. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम.
जय भीम, ಜೈ ಭೀಮ್, जय भारत। ಜೈ ಭಾರತ್.